तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही, तेवढी तुमची कुवत नाही, तेवढी लायकी नाही, तेवढं तुमचं शिक्षण नाही. तुम्हाला कारखानं चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं? टाकलेला आहे. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली, अगदी त्यांची डिग्री काढा, त्यांची जातीचं सर्टिफिकेट बघा, अशा पद्धतीचा दम देण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा माफी देखील मागितली आहे. आणि दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यासाठी अजितदादांनी फोन केला तो कार्यकर्ता कुठेतरी हुक्का किंवा मध्ये धूम्रपान करत असताना पाहायला मिळालेला आहे. काय नक्की ही संस्कृती म्हणायची? आता अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये, अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये. कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. एका UPSC देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल, मी कोण बोलतो, थांब, ही जी भाषा आहे ही अजितदादांनी सुधारावी. आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका. तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही, तेवढी तुमची कुवत नाही, तेवढी लायकी नाही, तेवढं तुमचं शिक्षण नाही. तुम्हाला कारखानं चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं? तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू PhD करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता. आणि अजितदादा पवार, तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर, तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं, त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार? परत माफी मागतोय. याचं शिक्षण किती? हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे. ह्याला UPSCचा लॉंग फॉर्म माहिती आहे का? या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं. हा नकलाकार आहे. ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही. आणि अजितदादा पवार, तुम्हाला हा तोंड काळं करायला लावणार, ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा, हे माझं अजितदादांना सांगणं आहे. नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं.